या पप्पू शेठ आपले मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. त्यांचं नुकताच आगमन झालेले आमचे निवळीचे आहेत पप्पू शेठ भोईर, उद्योजक समाजसेवक, त्यांचं आगमन झालेलं आहे. आणि चला आपण लगेचच महत्वपूर्ण या मेगा फायनल मॅचचा टॉस जो आहे तो विकेटवरती आपण कव्हर करतोय. चला आपण दोन्ही टीम चला आपण टॉस शेवटच्या मॅचचा टॉस मेगा फायनल मॅचचा टॉस जो आहे तो करतो. झेलचा बक्षीस जो आहे तो देखील आपल्याला द्यायचे. दिलाय का? बाकी आहे. ठीक आहे. चला पप्पू शेठ आणि आमचे सन्मान्य एकनाथजी वाहिले आपल्याला विनंती असणार आहे की आपण चला विकेटवरती चला प्लीज. दोन्ही टीम लाईन अप करा, सराव बंद करा. दोन्ही टीम लाईन अप करा प्लीज. बाकीचे प्रेक्षक असतील, ऑडियन्स असतील, त्याने बाहेर या. चला पाहुण्यांना विनंती आपण चला मैदानाच्या आतमध्ये आपल्या शुभ असते. मैदानाच्या आतमध्ये आम्ही टॉस का बॉस तिकडेच करू. टॉस आपण करीत आहोत मैदानाच्या आतमध्येच. महत्वपूर्ण मॅच मेगा फायनल. तर चला मॅच होईल सुरुवात. पुन्हा एकदा असतील कॉमेंटर बॉक्स मध्ये फायनल साठी खास आमचे जगदीशजी यांचा आपण आवाज ऐकू. आम्ही घेतो रजा. आपण रजा घेऊच नका. आपण ऐकत राहा, पाहत राहा. अर्थातच आजचा हा शेवटचा दिवस आहे. पर्व तिसरं महत्वपूर्ण मॅच आहे दोन टीम मध्ये आणि मॅचला होते सुरुवात. थँक्यू सो मच.
तर सुनील फुलोरे आणि लडकू वायले यांचं आगमन झालेलं आहे. आपण मंचावरती या. सर्वांचं मनापासून स्वागत. तर गणेश गायकवाड यांच्याकडून सलग 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रतीक 11 संघ फलंदाजी करत असताना कपिल आणि सोनू वायले सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज पाहतोय आपण. पॉवर प्ले मेगा फायनलचा सामना पाहायला मिळतोय आपल्याला. वसारगाव प्रीमियर लीगचा 2024चा मेगा फायनलचा सामना. पहिलाच बॉल लेग स्टंप वाईट. तर सन्माननीय पप्पूशेठ भोईर नेवालीपाडा यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये. यावेळेस स्ट्रॉंग असा अपील केलंय. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न राहिलाय. पप्पूशेठ भोईर बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्व यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये. दोन्ही संघांना या ठिकाणी पाहतोय. प्रतीक 11 संघ बॅटिंग करत असताना. चला परी 11 संघ जास्त वेळ नको, तुम्हाला नंतर बॅटिंग करायचे. आता 5:15 वाजल्यात. 5:30 नंतर थोडासा अंधार होईल, मग बॅटिंग करणं थोडंसं कठीण जाईल तुम्हाला. पुन्हा एकदा लेग स्टंप दिशेपासून भरकटलाय. इशारा वाईडचा येतोय. एकदा भावांतर स्वरूपाने मिळेल. पुन्हा एकदा पटका चांगला डीपेक्षा कव्हरला. चेंडू गोळीच्या वेगाने निघून जातोय सीमा पार. पहिला चौकार. जयच्या बॅटमधून पहिला चौकार पाहायला मिळतोय. काचा संघ प्रतीक 11 संघ क्वालिफाय झाला आणि आज परी 11 संघ क्वालिफाय झालाय. 2 संघामध्ये प्रीमियर लीगची फायनल. पुन्हा एकदा पुन्हा फटका. आता स्वीपर कव्हरच्या दिशेला, मात्र चेंडू थोडासा थांबलाय. तिथे आउटफील्ड खराब होती. 2 धावा पूर्ण केल्या. तिसरीचा प्रयत्न धावा झाल्या असत्या, मात्र थोडीशी रिक्स होती, त्यामुळे ते 2 धावा. दोन्ही धावसंख्या पुढे सरकताना पहा मिळतो आपल्याला स्कोरबोर्ड वरती. 8 धावा. पुन्हा एकदा फटका चांगला. मिड ऑफला फोल्डर आहेत. एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, नकार दिला जातोय. प्रत्येक जेलसाठी आमच्या एकनाथ शेठ वायले यांच्याकडून 200 रुपये. प्रेक्षकांसाठी सुद्धा आणि खेळाडूंसाठी सुद्धा. विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपये. चौकार हॅट्रिक 500 आणि षटकार हॅट्रिक साठी सुद्धा 1000 रुपये. त्याचबरोबर पप्पूशेठ भोईर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 1000. चांगले फटकेबाजी होत असताना फलंदाज जयला पाहतो आपण. सागर गोलंदाजी मार्क वरती. पॉवर प्लेचा एकमेव षटक. 12 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या गेल्यात अद्यापर्यंत.
पुन्हा एकदा फटका चांगला पॉइंटच्या फिल्डर चेंडूच्या मागे धावतोय. चेंडू आणि खेळाडू यांची शर्यत लागली आहे, मात्र अखेरकार चेंडूने शर्यत जिंकली कारण चेंडू वेगाने होता. आणखीन एक चौकार, एकाच ओव्हरमध्ये 3 चौकार आल्यात फलंदाज जयच्या बॅटमधून आणि बिनबाद 16 अशी धावसंख्या प्रत्येक 11 संघाची. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचा योग्य आणि सुरेख वापर होत असताना पाहायला मिळाला. सर्वांनाच आता संध्या निर्माण झाल्यात. खेळाडू प्रेक्षक वर्गाने सुद्धा आयवा जेलसाठी प्रत्येक कॅचसाठी 200 रुपये, त्याचबरोबर विकेट हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक साठी सुद्धा पारितोषिक आहे. चला गेम ऑन करा. पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 आल्यात. साहिल शेलारला पाहतोय. दुसरं षटक, पहिलाच बॉल बॅकफुटला जात असताना फटका चांगला डीपेक्षा कबरला. पहिल्या टप्प्यावरती चेंडू सीमा पार, चौकार. कपिलच्या बॅटमधून या कपिलच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. जागा बनवली आहे लॉंग लेगच्या दिशेला. आणखीन एक चौकार. चेंडू पहिल्या टप्प्यावरती सीमा पार. लागोपाठ 2 चौकार येणाऱ्या चेंडूवरती चौकार आला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज एकनाथ शेडवाले यांच्या वतीने. चांगली फटकेबाजी होत असताना पाहतोय आपण प्रत्येक 11 संघ कालच्या दिवसामध्ये खूप चांगली कामगिरी. आज मात्र परी 11 संघाची तेवढीच चांगली दमदार कामगिरी राहिली. मात्र शेवटच्या मॅच मध्ये आता धाबा येत असताना दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, वाईड बॉल. पंच बॅटचा इशारा करत असताना गोलंदाजावरती थोडस प्रेशर पाहायला मिळतोय कारण कपिल सुद्धा चांगली बॅटिंग करत असताना लागोपाठ 2 चौकार आल्यात. नाही थोडेसे पाठीमागे सरकले त्यामुळे चेंडू वेगाने निघून जातोय. डॉट बॉल. नाहीये. पुन्हा एकदा दिशा भरकटलाय गोलंदाज. नेमकं करतोय का असा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आता. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पाहतोय. 2 चौकार आल्यानंतर मात्र 2 चेंडू आतापर्यंत डॉट. 2 चेंडू खराब फेकला त्या गोलंदाजाने. नाहीये. चेंडू चांगला आहे. ऑफस्टिक वरती मारा ठेवत असताना स्लाइस करण्याचा प्रयत्न राहिला खेळाडूचा. लास्ट टू गो. पहिल्या ओव्हर मध्ये 16 आल्या होत्या. वाईट वाईट. गोलंदाज नेमकं करतो तर काय करतो. ऑफस्टिकला चेंडूची लाईन ठेवली आहे मात्र फिल्डर सुद्धा सर्कल मध्ये आहेत. तीन चेंडू वाईट फेकले त्या ओव्हर मध्ये.
यावेळेस सरळ अगदी चेंडू निघून जातोय धनुष्य बाणासारखा सीमा पार येईल तोच षटकार. गुड शॉट. 6 धावा. एकूण धाव संख्या पाहिली तर आता 33 जवळजवळ 16 पेक्षा जास्त धावगती आहे. गोलंदाज तिसरं षटक साजन लहाणेला पाहतोय. मागच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी करणारा खेळाडू. आता मात्र धावसंख्या जास्त पाहा मिळते कारण दोन्ही फलंदाज चांगल्या रीतीने धाबा एकवटण्याचा प्रयत्न करतात. नाहीये दिशेपासून भरकटलाय. अद्यापर्यंत अंधार झाला नाहीये. मग अंधार झाल्यावरती काय. भरपूर वाईट फेकले चेंडू या इनिंग मध्ये पाहायला मिळतात आपल्याला. तसं चित्र साजन हुक करण्याचा प्रयत्न अगदी स्टंपच्या भरून जात असताना यावेळेस फटका चांगला आहे. खेळाडू उपस्थित आहेत. दूरवरून आल्यात. डीप मिड विकेटला फोल्डर होते. फलंदाज बाद. कॅच आउट. न्यू बॅटर जयवंत मैदानामध्ये येत असेल. चला बॅटर या लवकर प्लीज. वेळ नका करू. आता परी 11 संघ आपण सुद्धा लक्षात ठेवा. तुम्हाला बॅटिंग करायची आहे नंतर. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. फिल्डर उपस्थित आहेत मात्र त्याच्या वाग्याच्या बाहेर. व्हॉट अ शॉट. षटकार. धावसंख्या 40 धावा. डावकरी आताचे बॅट्समन जयवंत ना पाहतोय चांगली बॅटिंग करत असताना. षटकार टोकला फलंदाजाने. पुन्हा एकदा त्याच दिशेला तोच फिल्डर आहे मात्र नाही आहे. फिल्डर थांबले. चुकी झाली आहे आणि त्यामुळे आता 4 धावा पाहायला मिळतात. अद्याप 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा मात्र आता कॅचिंगचा कॉल आहे. चेतन टीम
ओ कॅप्टन टीमचा होता आणि ते झेल टिपण्याची बरोबर संधी होती. कॅचिटचा कॉल होता. तिसरं षटक प्रगतीपथावर. डॉट बॉल पडल्यानंतर खाली राहतोय. तिसरं षटक संपलंय. 3 ओव्हरचा खेळ संपत असताना प्रतीक केलेबन संघ बॅटिंग करतोय आणि धावसंख्या 46 धाबा. चला 5 घ्या. स्पीडअप करा. सामना लवकर घ्या. जास्त वेळ नका. तुम्हाच उशीर होईल आम्ही वारंवार का सांगतो, कारण आता सूर्य असायला जाण्याच्या तयारीत आहे. सकाळपासून एक तर वातावरण खराब होतं, त्यामुळे आता कुठे का होईना आता आपल्याला लवकर खेळावं लागेल. पुन्हा एकदा चांगला बॉल. यावेळेस रनआउटचा धोका पाहावा लागेल थर्ड अंपायर. थर्ड अंपायर चेक केलं जाईल तेथे. हा गोलंदाज जगदीश आल्यात, उर्फ बाळू. चला आता जास्त वेळ झालाय, लक्षात ठेवा. पण आता डिसिजन क्लोज आहे. नॉट आउट, नॉट आउट. चला शेवटचा षटक. पहिलाच बॉल आणि ते चांगली फिल्डिंग नाही आहे. 4 आहेत का चौकार. पुन्हा एकदा बिग शॉट घ्यायचा प्रयत्न. गोलंदाज पुढे सरकला. हो कॅच. असं वाटलं की आता रनआउट आणि फलंदाज येते रन आउट.
चला आता शेवटचा पॉलाचे हर्षल न्यू बॅटर मैदानावरती पाहतो आपण. आई गावदेवी क्रिकेट संघ वसार आयोजित वसारगाव प्रीमियर लीगचं 4थं वर्ष आणि या वर्षा 2024 मधली फायनल मॅच. वा काय फटका, जागा बनवली आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून उडवलाय छोटा तीर, घाव करे गंभीर, षटकार. आणि पहिलं सत्र संपलंय, पहिला इनिंग संपलेली आहे, पहिला डाव आटोपलाय प्रतीक 11 संघाचा, ज्याने प्रथम बॅटिंग करत असताना धावा बनवल्या ते एकूण 58. 59चं टार्गेट आहे. आता संध्याकाळच्या या वातावरणामध्ये 59 धावा करणं थोडंसं अवघड आव्हान आहे, मात्र शेवटी क्रिकेट आहे, कधी काय होईल हे सांगणं फार कठीण आहे. काही सन्मान आहेत, आपण मंचावरती सन्मान करूया. ज्यांचं नुकतंच या ठिकाणी आगमन झालंय, बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्व सन्माननीय पप्पूशेठ भोईर नेवालीपाडा यांचा या ठिकाणी सदिच्छा सन्मान केला जाईल. या स्पर्धेमध्ये पाहतोय आपण बादशाह यांच्या शुभ हस्ते त्यांचा एकनाथ शेठ आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण पप्पूशेठ भोईर यांचा सदिच्छा सन्मान या मंचावरती करतोय. मायाची शान आणि त्याचबरोबर या स्पर्धेची ओळख असणारं सन्मान चिन्ह प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ दिलं जातोय. थँक्यू सो मच. चला फोल्डिंग लावा, लवकर सामन्याला सुरुवात करा. 59 धावसंख्येचं लक्ष आहे, भलं मोठं लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे तुम्हाला. तर महेशदादा पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा आपण सन्मान करूया. या 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 त्यांचं सुद्धा आपण सदिच्छा सन्मान करतो या ठिकाणी. बॉलर सुनील वायले गोलंदाजी मार्क वरती. यस, मॅच इज ऑन. पप्पू दादा इशारा करतात आम्हाला. कोणचं 200 थांब रे बाबा. आता लेगस्टा वाईट सुरुवात झाली वाईटने. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये सुरुवात झाली. आता उडवण्याचा प्रयत्न, जवळपास फिल्डर नाहीये. नोमॅन लँड्स मध्ये चेंडू पडतोय, गेलाय पहा कुठे चेंडू. तिसऱ्या धावेचा प्रयत्न झाला असा पण नाही झाला. 2 धावा होत असताना आपण पाहिले. आता यावेळेस फटका चांगला, पिकअप शॉट जसा आला तसा मात्र चेंडूला फेकून दिलाय मिड विकेटच्या बाहेर, षटकार. तर सन्माननीय सुभाषजी गायकर आणि राजेश गायकर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. युवा सेनेचे प्रमुख. गतवर्षी सुद्धा पाहिलं आपण या स्पर्धेमध्ये
जेव्हा जेव्हा सामने असतात तेव्हा त्यांची उपस्थिती असते. आपलं मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा चांगला फटका जागेवरून खेचला. चेंडू जाईल स्वीपर कव्हरच्या दिशेला. अगोदर षटकार नंतर चौकार. धावसंख्या 13. पुन्हा एकदा मिडऑफच्या वरून आणखीन एक चौकार पाहायला मिळतोय. लागोपाठचे 2. बसतील ना ते आता. फुल टॉस. काय घडलंय? नो बॉल. आणि आता जेवढं कमवलंय तेवढं गमावता की काय असं वाटलं. आता गोलंदाज मात्र काल चांगली गोलंदाजी केली होती, आज थोडीशी दिशाहीन गोलंदाजी करत असताना हा लागोपाठ 3 चौकार ठोकल्यात. पुन्हा एकदा हो हो काय बॅटिंग होते. सुपर लागोपाठ 4 चौकार. मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर कुठे असेल तर त्वरित संपर्क करा. आता तुमची गरज आहे आम्हाला, नाहीतर मग अंधार होईल. जनार्दन फुलोरे 26 एकाच ओव्हर मध्ये 26. अद्याप 1 बॉल आहे. ओके सुनील वाहिलेला पाहतोय आपण. पुन्हा एकदा 26 आणि 4 30. वा काय बॅटिंग झाली या ठिकाणी. फलंदाज पाहतोय आपण आकाश मात्रे ऑन अ फायर. निश्चितच गोलंदाजाची धुलाई केली या ठिकाणी. गोलंदाजाची चंपी धुलाई मरम्मत करत असताना, कारण ज्या गोलंदाजावरती विश्वास होता, कालच्या दिवसामध्ये खूप चांगली गोलंदाजी होती, मात्र कालचा दिवस वेगळा होता, आजचा दिवस वेगळा आहे. कालची वेळ वेगळी होती, आजची वेळ वेगळी आहे. त्यामुळे टायमिंग चुकलं असं म्हणायला हरकत नाही. आणि आता पहिल्याच ओव्हरमध्ये 30 आल्यात. 6 चेंडूमध्ये अर्धपेक्षा जास्त लक्ष पार केलंय. तर आता बनवायच्या त्या 29. 18 मध्ये 29. मंडप डेकोरेटर्स कुठे असेल तर लगेच या. जयवंत दुधकरला पाहतोय आपण. डॉट लिडिंग एज आहे. आणखीन एक डॉट. पहिल्या ओव्हर मध्ये 30 आल्यात. आणि आता साजन फुलोरेला काय करायचंय, कारण तो सुद्धा एक चांगला बॅटर आहे. 2 चेंडू डॉट आल्यात. 18 मध्ये 29 बनवायचे होते, आता 16 मध्ये 29. पुल करायचा होता. फटका मिड विकेटला एकच जा मिळेल. आणि ते मिसफील्ड 2 एक होती तिथे 2 धावा मिळाल्यात. 17 चेंडू 27. फटका चांगला आहे. खेळाडू नाहीये. चेंडू जाईल लॉंगलेगच्या दिशेला. अडवण्याचा प्रयत्न. खराब फिल्डिंग. 4 रन्स.
धावसंख्या 36. संध्याकाळचं वातावरण होतं, गोलंदाजांना फायदा उठवता आला नाहीये. त्यामुळे आता धाबा चेस करत असताना विजयाच्या दिशेने पाहतोय आपण या परी 11 संघाला. डायरेक्ट देण्याचा प्रयत्न, एकच जाव. तर दरम्यान माजी सरपंच लडकूजी वायले यांचं आगमन झालेलं. आपण स्टेजवरती या. त्याचबरोबर सुनील पुरोळे यांना सुद्धा विनंती आहे. बिग विकेट, खरं प्रदर्शन झालंय, चांगला खेळ चालत असताना रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद. नकुल पुलोरे यांना सुद्धा विनंती, आपण मंचावरती यावं. सुनील पुलोरे आपण सुद्धा या, आपलं स्वागत आहे. चांगली विकेट गेली आहे. ज्या फलंदाजाने धाबा एकवटल्या होत्या आकाश मात्रेला परतवलंय. लागोपाठ 4 चौकार ठोकले होते त्या फलंदाजाने पहिल्या ओव्हरमध्ये. धावसंख्या 37 आहे. बरोबर का? 12 चेंडू 22 इथून म्हटले रेषा मग 59 पर्यंत. बावीस 12 चेंडू मध्ये 22 धावसंख्येची गरज आहे. बारा चेंडू 22. पहिलाच बॉल लेफ्ट. यस, पंच बॅटचा इशारा करत असताना 12 मध्ये 21 बनवायचे आहेत. नवीन बॅटर मैदानावरती आलेत आता. विश्वास. तर दुसरीकडे साजनला पाहतोय आपण, परी 11 संघाचे खेळाडू. दुसरीकडे प्रतीक 11 संघ. मिडऑफचा फिल्डर आहे. येथे धावची जी संधी होती नाही आहे. चित्तेच्या चपळाईने धाव पूर्ण केली जाते. एकोणचाळीस धाबा. अद्याप 20 धावसंख्येची गरज आहे. चेंडू असतील शिल्लक 11. 11 मध्ये 20. पुन्हा एकदा पटका अपिश केल्यात पॉइंटच्या वरून. फिल्डर धावतात धावतात धावतात, मात्र काय काय फुटबॉल खेळता का की काय? चेंडू गेलाय बाहेर 4 धावसंख्येसाठी. चारने धावसंख्या पुढे सरकताना पाहतोय. मेगा फायनलचा सामना प्रतीक 11 विपक्ष परी 11 या दोन टीम मध्ये थोडासा आता अंधार पडलाय. ओ टॅपिंग क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न, झेल होईल का? हो यस, झेल स्वीकारला गेलाय. फलंदाज बाद.
न्यू बॅटर मैदानामध्ये पिकअप शॉट फटका चांगला वन बाउन्स इनटू द फॅन्स मिळतील 4 47 47 धावा अद्याप 12 धावसंख्येची गरज आहे 12 7 चेंडू 12 7 8 2 टू गो एक वाईट होता 8 मध्ये 12 आणि त्यातले 6 मायनस करा राहिलं 6 अतिशय चांगला फटका फलंदाज पाहतो आपण भावेश बॅट मधून षटकार पाहायला मिळाला टीमचा कॅप्टन षटकार टोकत असताना आता फक्त 6 राहिल्यात आजच्या दिवसामध्ये मोठी मोठी धावसंख्या चेस केली या टीमने तो संघ पाहायला मिळतोय परी 11 7 मध्ये 12 या 7 मध्ये 6 पिकअप पुन्हा एकदा फिल्डर आहे तेथे एक धाव कंप्लीट दुसरीचा प्रयत्न करायचा होता मात्र नाहीये एकच धाव चला आता सामना आटोक्यात आला फुलटॉस फायदा उठू शकले नाहीये फिल्डर झेल खाली आणि कॅच पकडलाय की मॅच बारक्यानी मात्र झेल टिपलाय आणि आता मॅच मध्ये वापसी चेंडू शिल्लक आहेत 5 धावा बनवायच्या ते आता 5 मध्ये 5 चला 5 मध्ये 5 करायचे आहे सामना स्पीडअप करा टॅपिंग क्रिकेट यावेळेस गॅप मधून चेंडू चालला सीमा रेषा पार मिळतील 4 स्कोर लेवल फक्त एक धावेची गरज आहे परी 11 संघ जल्लोष करण्यासाठी सज्ज आहे जेथे प्रतीक 11 ने 58 बनवल्या आणि संध्याकाळच्या वातावरणामध्ये मात्र 59 डावा चेस करत असताना परी 11 संघ पाहतोय आता आपण फक्त
विजयापासून चॅम्पियन पदकापासून एकच पाऊल दूर आहे. आणि विजयाचा फटका विनिंग शॉट सामना जिंकलाय, चॅम्पियन ठरलाय. 2024 वसरगाव प्रीमियर लीग मध्ये संघ येतो परी 11.